सरपण आणलंय तुम्ही? अहो ऐका की काय म्हणतोय, वाड्याच्या वेळात सरपण आणलंय तुम्ही. कशाला लाकडं पाहिजे तुम्हाला? गेली माझी. कशाला आणलं सरपण? नाही रामभाऊ चुकलं तुमचं. बरं झालं बाळू तू आला का? बस खाली. मला तुला काय झालं आधी मला कळून दे. मी खुद्या बांधावणी पडलो तुला बाळांनी किती हाका मारलेला का? अरे मी सरपंच आणीन का ते म्हणतात ते वाड्याच्या. नाही, तुला काय त्यांनी मी तुला काय झालं झालं अयो मग काय मी तर कोणाचा येऊ बाळासाहेबांचा. सुभाषराव माझा सोन्यासारख्या मित्रांची बेला काय करू पुण्याच्या तोंडाकडे बघू. अहो माझ्या पडते बाळासाहेब काय डॉक्टर आणल्या ती गुण मला माहिती सगळं लहानपणा एवढं सा एवढं सा तेव्हा एकदा पण काय पडला मान फिरली होती मी सगळं किती इंजेक्शन माणूस मरायला लागला. वहिनी 2 मिनिटं इंजेक्शन देऊ द्या फक्त. 2 मिनिटं थांबा फक्त. खूप तुम्ही आधी त्याला इंजेक्शन तुम्ही आले बाळासाहेब नाही म्हणायचे. कोण बाळासाहेब? हे जावई बापू इंजेक्शन बाळ्या नको मला मला भाऊ माझा मित्र मेला तर कोण बी कुणा थांबा बाळ्या तुम्हाला उलटा पालटा केल्यापासून थोडंसं बरं वाटायला लागलं. नको नका मला. डॉक्टर उदय शेंडे नको. मला माझं काम करू द्या. अहो मला माहिती राव कसा नीट डॉक्टर मागवा सोन्याला कशाला काय चाललंय तुमचं? हे असंच असतं का? कशाला बोलावले मुलांची आणि ह्याची गट रचना एकच आहे. तसं इंजेक्शन असं ठोका टाकून द्या तुम्ही देतो. बाळ्या अरे तू कुत्र्या मांजराचा डॉक्टर आहे माणसाचा नाही. सुभाषराव तुम्ही सुद्धा इंजेक्शन द्या. देऊ द्या इंजेक्शन. सीमा मला इंजेक्शन देतात ग. सगळ्यात मोठं इंजेक्शन द्या. रॉंग इंजेक्शन द्या डॉक्टर. बाळासाहेब पाय जरा. अहो माणूस तार मारतोय. 10 मिनिटात मोकळी करतो. विषय आहे का? बाळासाहेब सरपंच बाई भांडत आल्यात. रामभाऊनी काहीतरी वाड्याचा बेळा आणला करून आणला. त्यात सरपंच चोरून आणलंय. कशात चोरायचं राव सरपंच मला मागायचं ना म्हणजे मी आणून टाकले. बाळ्या अरे तुझ्या इथनं मी वाड्याचा बेळा आणला कवा त्या सरपण आणलेला का? अध्यक्ष हा. ती सरपण होय. अहो गौरी वहिनी काय झालं माहितीये का? ती सरपणाचं वजन मी तुमच्या घरी आणून टाकणार होतो. ह्याची गपलत झाली. याला वाटलं बिहारच आहे नाही मी आणून टाकायचं की बिहारच्या अन्नामध्ये झालं. सुभाषराव आमच्या घरचं गाडीवर सरपंच त्या सरपंचाला जावा सरपंचाला जावं म्हणजे? सरपंचाला जावं म्हणजे? सुनतून आवरा ऐकला तुम्ही एवढं बोललेलं स्वतःच नाही. हात लावून अहो, मी तुमच्या घरी आणून सरपंचाला टाकणार. जाळा म्हणजे घरी तुमच्या नेऊन सरपंचाच्या जाळ करा. मला तरी काय पडलं तर त्यांचं राहणार बाळासाहेब तुम्हाला सांगता येत नाही ह्याला. मला दम देऊन सकाळ 3-4 वजीने ह्याच्या माणसाने अशी कसली मशाची खाती काढवा कोणा ती मिस्टेक एवढी झाली होती सरपंचाच्या चालवलं होतो ती. मी सरपंच भावच्या मी किती प्रामाणिक लोकांची कामं न सांगता करणारा माणूस तुमच्या घरी टाकणार. बस एवढाच मित्र सुभाषराव. झोक आहे. काय राव त्यांना उचलताना पण कळलं नाही. मला वहिनीनं आपल्या सांगितलं. घरात येऊन स्वतःच्या विचाराचा धुराळा लावलाय. हो माझी सगळं वहिनी. कळलं ना. बालका तुमच्या सरपंच माझं न फुकलं हे करा अरे पण तुम्हाला पण चुलत्या पुतण्याला लाजा वाटायला पाहिजे. फुकाट मिळेल म्हणून किती मोठं ओझं उचलाव. ही जर नाकाव केला खेळ तर वाडे केवढ्याला पडेल. बोंबलू नको नाही तर गाव म्हणल फुकाटचं गावलं बापल्यात गाव. तसं झालं फुकाटचं म्हणून उद्या केला ही सिनेक मारली आणि एखाद्या न फुकट. ए बाळ्या मिस्टेक गलतीशी मिस्टेक वहिनी आय एम सॉरी. आणि अध्यक्षांनी माफी मागितली पाहिजे. ह्याच्या चुकूनच नाही. आणि माझी काय चुकी? आणि म्हणून मुख्य माणसाने माफी मागून मिटवा. कशाबद्दल? आता मी ह्याच्याकडे नेऊन टाकणार होतो चुकून ह्याच्याकडे आलं आदला बदल झाली फक्त. तुम्हाला दोघांची चूक आहे. कशाला दोष त्यांचा मुख्य अध्यक्ष पाटील कशाला राहणार चोरी घरी राहिला राहणार चोरी. गौरी इकडे इकडे कान माझ्यापाशी काढा. लई काढवा केला तुम्हाला गाव नाव ठेवलं आधी नाव ठेवते. आम्ही इंटरनॅशनल पुढारीची चांगली पेपरला सकाळ सकाळ आता जाऊन बातमी द्या. आता चूक कळली तरी बातमी द्या सर. डॉक्टर पेशंटला तरी पण काही एक्सरे वगैरे काढावं लागेल का? इंजेक्शन दिलं राहिल्यात ना. बघू आता गोळ्या मी देतो. खाऊ द्या गोळ्या लागली काढू. याला पुण्याच्या मिलिटरी कमांड हॉस्पिटलला ऍडमिट करू. वजन लाव सरळ करतो लगेच. फरक झाला काय बरं वाटायला लागलं का?